एकीकडे शरद पवारांची मंडल यात्रा सुरू झाली तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी 29 ऑगस्टला चलो मुंबई असा नारा दिला. ओबीसीतून आरक्षण मिळवणारच अशी घोषणा जरांगेंनी केली. सध्या त्यांच्या बैठका सुरू आहेत आणि त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर एकापेक्षा एक खळबळजनक आणि धक्कादायक आरोप करणंही त्यांनी सुरूच ठेवलंय. ही शरद पवारांची फोडा आणि झोडा नीती असल्याचा आरोप ओबीसी नेत्यांनीही केलाय. पाहूयात त्या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पुन्हा मैदानात उतरलेत. त्यांनी आपले आवडते टार्गेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका सुरूच ठेवली. 29 तारखेला मुंबई चलोचा नारा जरांगेंनी दिला. त्यासाठी ते राज्यभरात बैठका घेत आहेत. प्रत्येक ठिकाणी फडणवीसांवर आरोप आणि टीकेचा भडीमार हे या बैठकांचं वैशिष्ट्य राहिलंय. ओबीसी आणि मराठा समाजात दंगल घडवण्याचा फडणवीसांचा प्लॅन होता असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला. आता अहिल्यानगरमध्ये त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर एकापेक्षा एक जातीवादी आरोप सुरूच ठेवले. मग त्याला कामच नाही दुसरं काही. हे आमचे धड नाहीत ना हो. हे मराठी, हे मुसलमान, हे दलित, हे धडाचे नाहीत आमचे. हे जर नीट धड राहील ना तर मुसलमानाचं कोणाचंच वाकडं करू शकत नाही. देऊ फक्त दंगली करायच्या त्याला आणि मतं भागून घ्यायचे. नुसतं झुंजी देते एकामेकाला. आमच्यात कोटाकोटी लावते. कारण आमच्या लेकरा बाळाला बी मोठं मराठी हिंदू नाहीत का? तर नुसते मारामारी लागतात हिंदू मराठी. हे लेकरा बाळा ओरडतात ना रोज आरक्षण दे म्हणून. तुला हिंदू धर्म टिकून धरायचा ना? अरे हिंदू धर्म तर आम्ही टिकितो फक्त. सगळ्यात आधी काठ्या घेऊन आम्हीच असतो. मराठ्याशिवाय कोणी परंपरा नाही टिकून धरीत. आज आमचेच मुर्दे पाडायला निघाला मराठ्यांच्या पोरायचे. हिंदू आहेत ना आम्ही. जरांगेंच्या नव्या आंदोलनावर आणि शरद पवारांच्या मंडल यात्रेवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार हल्ला चढवला. शरद पवार एकीकडे जरांगेंचं आंदोलन उभं करतात आणि दुसरीकडे मंडल यात्रा करतात. ही पवारांची फोडा आणि झोडा नीती आहे अशी टीका त्यांनी केली. प्रकाश शेंडगे यांनीही जरांगे आणि मंडल यात्रेवरून शरद पवारांना प्रश्न विचारला. पवार साहेबांचं राजकारण म्हणजे एका बाजूला जरांगे नावाच्या बबड्याला फ्युएल पुरवणारे, रसद पुरवणारे, त्याचं आंदोलन उभं करणारे, त्याला सपोर्ट करणारे, तिथं जाऊन भेट देणारे हेच शरदचंद्रजी पवार आज मात्र ओबीसींच्या बाजूनं मंडल यात्रा नागपुरामधून सुरू करतायत. ज्या जरांगेनं लाखो कुणबी सर्टिफिकेट काढून आज ओबीसींचं पंचायत राजमधलं आरक्षण असो किंवा शिक्षण नोकरी एंट्री पॉईंटचं आरक्षण असो हे आज उद्ध्वस्त केलेलं आहे. आणि पवार साहेब तुम्ही कुठल्या ओबीसींच्या काय तुमचा त्या मंडल यात्रेचा काय येतोय, काय उद्देश आहे? महाराष्ट्रातला जो ओबीसीचं आरक्षण 27% आहे त्याच्यावरती अतिक्रमण जे झालेलं आहे, जे 58 लाख बोगस कुटुंबी दाखल्यांचे दाखले घेऊन या आरक्षणाची घुसखोरी झालेली आहे, त्याविषयी या पक्षाची भूमिका काय आहे? हे दाखले थांबवण्यासाठी किंवा या आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये असे दाखले घेणारे जे मराठा समाजाचे जे बोगस कुटुंबी दाखले घेऊन आलेले आहेत त्यांना हा पक्ष तिकीट देणार आहेत का? आणि अशा वेळी ह्या ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण जे आहे ते कसं करणार आहे हा मूळ प्रश्न आहे संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसीच्या मनामध्ये आहे. जरांगे पाटील यांच्यामुळेच ईडब्ल्यूएस आरक्षण गेलं आणि मराठा समाजाचं नुकसान झालं अशी टीका ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली. मनोज जरांगे यांच्या मुंबई दौऱ्यावरूनही त्यांनी एक भाकीत केलं. मुंबईला जायला दम लागतो, त्याच्यामध्ये तो दम नाही, तो अंतरवलीतच वाकडं तिकडं पडून पुन्हा आता काहीतरी जवळ जसं तारीख जवळ येईल तसं त्याला कुठेतरी आजारी पडल, हॉस्पिटलमध्ये जाऊन पुन्हा ऍडमिट होईल. इथं नाही जमलं तर आता कुठेतरी त्या दिवशी लिफ्टचा स्टंट केला, कुठेतरी त्या विनाकारण बिचाऱ्या डॉक्टरांना त्रास देण्याचं काम, बाकी काही जाणार नाही. आणि त्याचा जो मशिया होता, त्याचा जो लाड करणारा मुख्यमंत्री जातीवादी एकनाथ शिंदे हा आता त्याचीच हाल चाललेले आहेत. तेच त्या महायुतीमध्ये अस्वस्थ आहे. त्याच्यामुळं हे जे पोतराजे हा सुद्धा इकडं अस्वस्थ आहे. एकीकडे मनोज जरांगेंनी पुन्हा देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करणं सुरूच केलंय. मराठा समाजाला मुंबईत येण्याचं आवाहन केलं. 29 तारखेला ओबीसीतून आरक्षण घेणारच अशी घोषणाही केली. तर दुसरीकडे शरद पवारांनी ओबीसींना चुचकारण्यासाठी मंडल यात्रा सुरू केली. शरद पवारांच्यामुळेच राज्यात ओबीसींना आरक्षण मिळालं हे त्यांचे नेते सांगणार आहेत. या दोन्ही घटनांचा वरकरणी जरी काही संबंध वाटत नसला तरी राज्याच्या पुढच्या राजकारणात या दोन्ही घटना महत्त्वाच्या ठरू शकतात. ब्युरो रिपोर्ट.